आज आपण आलो आहोत नगर तालुक्यातील देहरे या गावात। येथील वैभव काळे या तरुण शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला फाटा देत जिरेनियम या सुगंधी वनस्पतीची शेती सुरू केली आहे। त्यापासून तेल निर्मितीचा उद्योग देखील सुरू केला आहे। ही शेती नेमकी कशी केली जाते, त्यापासून शेतकऱ्यांचा फायदा कसा होतो, हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर जिरेनियमची आपल्याला 2017 साली आपण जिरेनियमची लागवड केलेली आहे। साधारण कृषी विभागाअंतर्गत आपल्याला जिरेनियम शेतीची माहिती मिळाली। कृषी विभागाचा जो अभ्यास दौरा असतो त्या अंतर्गत आपल्याला जिरेनियम शेतीची माहिती मिळाली आणि ती माहिती मिळाल्यानंतर आपण अजून त्याची माहिती गोळा केली की बुवा याची लागवड कशी केली जाते, याचं ऑइल कुठं जातं, ऑइल कसं काढलं जातं। मग त्यावेळेस काय जास्त कुठं जिरेनियमची लागवडही केलेली नव्हती। त्यानंतर मग ती माहिती वगैरे घेऊन आपण त्या 2017मध्ये 2 एकर क्षेत्रावरती लागवड केली जिरेनियमची आणि त्याचं एक छोटं प्रोसेसिंग युनिट पण टाकलं त्यावेळेस लगेच आणि तिथून मग जिरेनियमची सुरुवात झाली। मग 2 एकर नंतर 5 एकर, 6 एकर, 7 एकर, 8 एकर, आता सध्या आपली 11 एकर जिरेनियमची शेती पूर्ण। पहिली 2 एकरची लागवड केल्यानंतर आपण साधारण 3-3.5 महिन्यांनी त्याची कटिंग केली पहिली। साधारण आपल्याला एका कटिंगमधून 2 एकरमधून साधारण 20-22 टन पाला मिळाला त्यावेळेस आणि साधारण एक 20-21 किलोपर्यंत त्याच्यातून ऑइल मिळालं। म्हणजे साधारण पहिल्याच कटिंगमधून 2 एकरमधून आपल्याला त्यावेळेस 3 महिन्यात 2-2.5 लाख रुपयाचं उत्पन्न लगेच भेटलं होतं। याला जमिनीचं बघायचं झालं तर साधारण ते निचरा होणारी जमीन पाहिजे, पाण्याचा चांगल्या पद्धतीने निचरा झाला पाहिजे, एकदम कमी पाण्यावर चालणारं पीक आहे। 1 एकरमध्ये साधारण आपल्याला लागवडीसाठी 10-11 हजार रुपये लागतात। बाकी खत व्यवस्थापनाचं म्हणलं तर आपलं DAP 10-26 पहिले तर प्रत्येक शेतकऱ्याने आपलं सॉईल टेस्टिंग करून घेतलं पाहिजे, त्याच्यानुसारच खत व्यवस्थापन केलं पाहिजे। आणि खत व्यवस्थापनालाही काही जास्त खर्च नाही, एका सीझनला एक 5-7 हजार रुपयाचे खतं खूप होऊन जातं त्याला। 1 एकरला जेवढं ऊसाला पाणी लागतं त्याच्या 5 एकर जिरेनियम तुमचं होतं, एवढं कमी पाणी यायला लागतं। म्हणजे 10 ते 12 दिवसातून फक्त 1 वेळेस आम्ही ड्रिप चालू करतो 8 ते 9 तास। जिरेनियमच्या लागवडीसाठी साधारण ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत योग्य पिरियड आहे त्याचा लागवडीचा। या काळामध्ये केलेली लागवड ही एकदम म्हणजे जे म्हणतो ना आपण परफेक्ट असते किंवा उत्पादन हे व्यवस्थित निघतं। तो प्लॉट 3 ते 4 वर्ष चांगल्या पद्धतीने चालतो